नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना, लहानांना किंवा मोठ्यांना जर दुधी भोपळ्याची भाजी आवडत नसेल तर त्यापासूनच बनणारा खमंग खुसखुशीत असा एक पदार्थ मी आज करून दाखवणार आहे। तर तो आहे दुधी भोपळ्यापासून बनणाऱ्या पुऱ्या। तर चला तर मग सुरुवात करूया। यासाठी सगळ्यात आधी मी हा दुधी भोपळा घेतला आहे, तो आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि नंतर साल काढून घेणार आहोत। आता मी हा भोपळा किसून घेणार आहे। तर आता मी हा किसून घेतलेला आहे। आपल्याला एका सुती कापडमध्ये हा घट्ट बांधून पिळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं पाणी आपण काढून घेऊ शकू। दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे आपल्याला ते पाणी काढून घ्यायचे। तर आता या भांड्यामध्ये मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण तो कीस ॲड करणार आहोत आणि जे पाणी तुम्ही काढून घेतले तेच आपल्याला पीठ भिजवण्यासाठी वापरायचं आहे। आता या मिक्सरच्या भांड्यात मी 4 हिरव्या मिरच्या, 4 लसूण, 2 छोटे तुकडे अद्रकचे, 1 चमचा जिरं आणि 1 वाटी कोथिंबीर अशा प्रकारे मी घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमधून। तर मी ही बारीक करून घेतलेली आहे आणि ती पण आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे। यातच मी 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा मीठ ॲड करत आहे। मिठाचं प्रमाण तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही घेऊ शकता आणि अगदी आता जे पाणी आपण काढून घेतलंय ते थोडं थोडं पाणी घालूनच आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। तर ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असल्याने दुधी भोपळ्यामध्ये तर आपल्याला थोडंसंच पाणी घालून ते पीठ भिजवून घ्यायचे। त्यामध्ये 2 चमचे तेल आपल्याला ॲड करायचं आहे। तर साधारण अशा प्रकारचं जास्त पातळ नाही भिजवायचं आपल्याला। आणि आता हे मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे। तर या 1 कप याच्यामध्ये मी प्रमाण घेतलेलं आहे गव्हाच्या पिठासाठी। तर 3 कप मी गव्हाचं पीठ याच्यात घेतलेलं होतं आणि पाण्यासाठी मी हे प्रमाण वापरलं आहे। तर अर्धा कप मला पाणी लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर हे प्रमाण मी त्यासाठी घेतलं होतं। तर आता 15 मिनिटं झालेली आहेत। आपल्याला आता त्याचे छोटे छोटे भाग करून घ्यायचे आहेत आणि आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत। तर दोन्ही साईडनी आपल्याला पीठ लावून घ्यायचे, जेणेकरून ते चिकटणार नाही। तर आता मी पुरी लाटून घेत आहे। तर साधारण अशा प्रकारे मी पुरी लाटून घेत आहे। तर बाकीच्या पण पुऱ्या मी अशाच लाटून घेणार आहे। तर आता माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅस मीडियम ठेवला आहे। यामध्येच मी एक एक करत मी पुरी हळूहळू सोडणार आहे। तर तुम्ही बघू शकता आणि गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ती तळून घ्यायची आहे। दोन्ही साईडनी आपण ती व्यवस्थित तळून घेणार आहोत। तर एक एकच पुरी आपण त्यामध्ये टाकलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे ती फुगून वर आलेली आहे। तर बाकीच्या पण पुऱ्या मी अशाच तळून घेणार आहे। तर आता ही पण बघा तुम्ही अशा प्रकारे छान आपल्या पुऱ्या वरती फुगून वर येत आहेत। तर दोन्ही साईडनी आपल्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्या तळून घ्यायच्या आहेत। तर आपल्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। आता मी चटणी करत आहे। यासाठी मी 1 वाटी शेंगदाणा घेतलेला आहे, तो आपण या तव्यावर भाजून घेत आहोत। तर आता शेंगदाणा भाजून झालेला आहे, तो मी मिक्सरच्या भांड्यात काढलाय आणि तो आता गार होण्यासाठी ठेवलेला आहे। तर मी सालीसकटच मिक्सरमधून शेंगदाणा काढून घेणार आहे। सालीमध्ये जीवनसत्व असतं, त्यामुळे मी साल काढणार नाही आहे। याच्यातच मी आता 2 हिरव्या मिरच्या, त्याच्यानंतर छोटा तुकडा अद्रकचा आणि 4 लसूण आणि अर्धी वाटी कोथिंबीर मी घालत आहे आणि अर्धा चमचा मीठ पण मी त्यामध्ये घालत आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी घालून ही पेस्ट स्मूथ बनवून घ्यायची आहे। तर आपली स्मूथ पेस्ट तयार आहे। तर आता मी त्यासाठी फोडणी घालणार आहे। तर त्या फोडणीसाठी मी तेल या कढईत घेतलेलं आहे। तर याच्यात मी मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा। ती तडतडल्यावर अर्धा चमचा जिरे मी त्यामध्ये घातलेले आहेत आणि चिमूटभर हिंग। तर आपली फोडणी तयार आहे। बघू शकता किती छान दिसत आहे चटणी, मी त्यावरून फोडणी टाकलेली आहे। तर अशा प्रकारे खमंग खुसखुशीत अशा दुधी भोपळ्यापासून बनलेल्या पुऱ्या आणि चवदार चटणी तयार आहे। तर एक चेंज म्हणून सगळ्यांना आवडेल असा हा पदार्थ आहे, नक्की करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।